मित्रांनो इकडं हे इथं राहत होतं, म्हणजे त्या टायमाला हे आता नवीन बांधल्यात. सगळं झालं कारण पाऊस काय पडला नाही, रेनकोटचा काय उपयोग पण झाला नाही. बघा आता पुढे काय होतंय. तर आता कसं मगाशी काय सांगत होते, मग बघितलो रेकॉर्डिंग झालंय, खरं साऊंड बरोबर आलं नाही. मग आता सांगतो तर आता पण जोरकात बोलावले, म्हणजे आता वाऱ्यातच माझ्यांकिंता कुठं हाणाला येऊ माझ्यांकिंता ते हेच आवाज येणार आहे. मला माहिती आहे वाऱ्याचाच आवाज येणार आहे. तरी पण मी सांगतो की बाबा जुना आता कोण तर मित्र भेटला तर बाबा त्याला लगेच ओळखू शकतो की बाबा हा ह्याच्याबरोबर मी लहानपणी खेळलोय. रेकॉर्डिंग झाली की हा व्याले तर बाबा ओळखू शकतो की बाबा मी ह्याच्याबरोबर लहानपणी खेळलोय. तर समोर आला का नाही हा चटणं लगेच ओळखतो, हा बाबा ह्योच लहानपणी मी ह्याच्यावर खेळलोय. तो ओळखीना नाही तर राहू दे, मी ओळखतोय. अच्छा एवढे का जोरदार ओरडाला काय मलाच कळेल. असू दे, सगळे बघायला आले, त्यांना काय वाटत काय की अशी ना मी ब्लॉग करायला की तेवढंच दाखवलो. सगळे लोक विचारले, निम्मे लोक विचारली ते बाबा काय करायला तुम्ही. मी म्हंटल बाबा असं असं आहे, सांगितलं त्यांना. बरं करा म्हटले. असं पण असतं, एक लोक असं पण आहेत. जाऊया चढणं. वारं बघाय काय त्याच्या मागे. पेट्रोल अजून आहे. हाय गाडी ॲव्हरेज द्यायला आल्या माझी. हे कुठलं औदुंबर. कृष्णा नदी. जेवायला आलंय जरा आता दही धपाटे खायचं आणि जायचं. आता बघायचं म्हटलं तर 4 वाजून गेलेले आहेत. बघूया आता. दही धपाटा हिने पुढं बसल्यात, मी इथं बसलोय. अजून माझं यायचं आहे, तर बघूया आता पटकन खाऊन जाऊया. दही धपाटा तेवढंच सिम्पलमध्ये हो, 30 रुपयेमध्ये आवडायचं सगळं. लय उगीच काय तर खात बसायचं नाही. दही धपाटा आपलं महाराष्ट्रातलंच. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर हे आहे दही धपाटे खायचं आणि जायचं आता. तर आता दही धपाटा खाऊन झालेला आहे. जे पैशाच्या मानानं आहे, चव आहे जरा. तसं बघायला गेलं म्हणलं आपलं घरचं केलं तर ते वेगळंच असते. आहे आता बरं आहे. तर आता जाऊयाच डायरेक्ट. आता सांगली बघू शकता, मिरज 19 सांगली 8 किलोमीटर. तर जाऊया. हां तर एवढंच सांगायचं होतं, पटणं जाऊया. पाहिला तर किती वाजला आता बघायला पाहिजे. घड्याळ पण घरात विसरलोय. चला आता पटणं जाऊया मग. आता काय तर आता मित्रांनो झालेलं आहे सगळं. गाडी जरा विश्रांती करायसाठी थांबलंय. मग आता मिरजत आलेला आहे. मग कराडला गेलो तिथं काय म्हणजे असं व्हिडिओ करायचं झालं नाही. म्हणजे सांगतो तुम्हाला, म्हणजे लोक ते नव्हते आणि काम पण होतं आणि तसल्यात पाऊस म्हणजे लई. मग तिथं काय व्हिडिओ करायचं झालं नाही. मग येताना पलूस तासगाव मग आलं. मग कळालं की बाबा पलूस, मी मॅप बघितलो, कळालं की बाबा भुरली. मग भुरली तिथं होतं. मग आता तेच गोष्ट सांगतो तुम्हाला, भुरली म्हणजे. मग मगाशी पण सांगितलंय, आता पूर्णच सांगतो की ते सर्व्हिसला आमची मम्मी ते होते. मग तिथं मग ते कसं इमोशन आहेत त्या गावामध्ये, भुरलीमध्ये. मग तेच आता तिथे एक
18-20 वर्षाची पाठीमाग काय तर तिथं राहायला होतं आम्ही. मग त्यानंतर बदली झाली, इकडे तिकडे जवळपास झालं म्हणून आम्ही वेगळ्याच म्हणजे आहे त्या पहिले आमच्या गावाला गेलं. मग अजून पण तिथंच आहे सोडा. मग तेच गाव मला बघायचं होतं म्हणताना मग येताना तेच करूया, मग तेच ब्लॉग करता येते म्हणताना मी केलं. मग आता ते आहे ना, तर ते म्हणजे त्या भुर्ली गावाचं तर ब्लॉग झालेला आहे. आता तुम्ही सांगली विंगलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला भुर्ली असं माहीत असेल. भुर्ली, पलूस, तासगाव तर माहीतच आहे. भुर्ली माहीत छोटंसं गाव आहे तेवढंच. मग ते व्हिडिओमध्ये ते दाखवले बघा, ते दवाखाना ते सगळं. ते पहिलं आमचं तिथं घर होतं. ह्या साईडला इकडच्या साईडला जे होतं ते इकडं घर होतं आणि इकडं लगेच होतं ते म्हणजे असं एकाच ह्याच्यात होतं. ह्या दरवाजाला घर, ह्या दरवाजाला दवाखाना असं होतं. आणि ते मोठं असं तारचं जुनं पहिल्याची तारं माहिती आहेत काय, वार आहे काय सुटलंय, 1 मिनटं वार जाऊ दे. हां, पहिलीची तारं माहिती आहेत काय जुनी, ते होती बघा. तसलं कंपाऊंड होतं आणि ते गेट बीट पहिलेच जुनं होतं, भारी होतं. मग तिकडे एक रोड दाखवलं, तिकडे एक घर होतं आणि इकडे दाखवलं ती गाडीत बिडीत थांबलेले. तिथं दुकान होते, ते ओळखीचे काकू तिथं म्हणजे खायला वेळ देत होते, खात होतं, सगळं होतं. मग आम्ही तिथं कोंबडी त्यानं पाळल्याला. मी लय लहान होतो, ते आठवतंय जरा आठवतेच. मग अजून पण तिकडं कोंबड्या पाळतात आता लोक. मग ह्यासाठीच गेलं तर अजून जरा त्यापैकी आहेत जरा चेंज, घरं बिरं झाल्यात. त्या टायमाला तेवढी घरं नव्हतीत, म्हणजे होती तर असं कौलार वगैरे. आता सगळे 2 मजल्या त्यांनी झालेले आहेत. तर एवढंच सांगायचं होतं आणि तेवढंच दाखवायचं होतं. आपलं बुर्ली बघितला आणि आमनापूर बघितला. आता घरला जायचं आता, तेवढंच दाखवायचं होतं. कराडचं तर काय झालंच नाही. मग ते काय ते ब्लॉगमध्ये धरूच नका, म्हणजे मी घालतच नाही, ते बुर्लीच तेवढंच घालतो. तर बघा आता कसं वाटलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 50 सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुम्हाला आणि आम्हाला पण अभिनंदन आणि असंच सपोर्ट करत राहा. तर बाकी काही नाही. आता जरा काय आता विश्रांती, गाडीला पण विश्रांती. एवढं कराड, परत पलूस, भुर्ली, सांगली, मिरज असं करून आणि मला 40 किलोमीटर जायचं आहे. म्हणून जरा गाडीला विश्रांती मिळावं म्हणून थांबले. तर जाऊया आता पटना. आज पावसाचं पण वातावरण झालं आहे, संध्याकाळी पण आणि जरा रात्र होत्या. जाऊया आता, चला. फायनली 9:15 वाजलेले आहेत रात्रीचे. तर आता आलेलो आहे घरात. तर आता ब्लॉगचं एंडिंग करणार आहे. तर मजा आली इतकी व्लॉगमधले. आत्तापर्यंत किती व्लॉग टाकले, हे आजचं व्लॉग हे माझ्यासाठी फेवरेट आहे. तर रेनकोट बिनकोट पडलेला आहे, जिथंच चालू केलं तर व्लॉग तिथंच एंड केलं आहे. कसं आहे हे ह्याच चॅनलवर बघायला मिळतं तुम्हाला, वेगळं कुठं बघायला मिळत नाही. तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. कुठलं तर माझी जीभ वळायला आल्या काय असू दे. तर एवढंच होतं. कसं वाटलं ब्लॉग तेवढं सांगा. आणि हे फेवरेट आहे ब्लॉग माझं. तर भेटूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असंच कुठलं तर आणि काय तर करूया. तर ते बोलली आणि एक ब्लॉग ते म्हणजे प्रॉपर ब्लॉग करूया, त्याचं प्रॉपर एक्सप्लोर करूया. तर चला मग भेटूया. कमेंटमध्ये सांगा प्रॉपर पाहिजे असलं तर प्रॉपर करतो त्याचं आत एकदम जाऊन एक्सप्लोर. कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये. हे शॅम्पू आहे, हे पण आलं आहे व्हिडिओमध्ये माझ्या. तू पण आला आहेस रे व्हिडिओमध्ये. काय कर, मी करतो तुझ्या बदली. चला तर बाय. एवढंच होतं. तर कसं वाटलं हे जरा पसार आहे, इग्नोर करा. टाटा. आता खिडकी उघडला असतो, अंधार आहे. तर बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.